त्या हिशोबाने घेऊन त्यांनी परत गाडी त्याच्या अंगावरून घातलेली. एकदा झालं तो चूक असती, पण दुसऱ्यांदा केलं त्यांनी, गाडी रिव्हर्स घेतली म्हणजे त्यांनी पुन्हा केलेलं आहे. आमच्या मुलाला न्याय लाव. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. डफचा खेळ पाहण्यासाठी आजीसोबत आनंदाने निघालेल्या 13 वर्षीय ओमकार गायकवाडचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र हा केवळ अपघात नसून चालकाने जाणीवपूर्वक कार पुन्हा रिव्हर्स घेत ओमकारच्या अंगावर घातल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर राहाता शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडलेत. मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना 8 मे रोजी 9:30 वाजताच्या सुमारास राहाता शहरातील शनी चौक परिसरात घडली आहे. 13 वर्षीय ओमकार गायकवाड हा आपल्या आजीसोबत डफचा खेळ पाहण्यासाठी जात होता. कृष्ण मंदिराजवळील वळणावर भरधाव वेगाने आलेल्या एका एटिंगा कारने आधी आजीला आणि त्यानंतर ओमकारला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत ओमकार रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. मात्र प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबियांच्या आरोपानुसार ओमकार खाली पडल्यानंतरही कार चालकाने गाडी पुन्हा मागे घेत त्याच्या अंगावरून चाकू फिरवलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी ओमकारला तात्काळ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तब्बल मृत्यूशी झूंज दिल्यानंतर काल सकाळी उपचारादरम्यान ओमकारची प्राणज्योत मालवली. ओमकारच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीकरिता नागरिकांनी थेट ओमकारचा मृतदेह राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. आमच्या मुलाला न्याय लागतोय, कारण त्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे असं. कारण त्या गल्लीमध्ये भरपूर लहान मुलं आहे. त्यावेळेस सगळेच बाहेर पडलेले राहतात, मुलं गल्लीत खेळतात. तो काय हायवे नव्हता, सामान्य गल्ली आहे ती. तिथं मुलं खेळणारे, संध्याकाळची वेळ होती, जेवणानंतर माणसं शतपावली करायला निघतात. आणि ज्या घटनास्थळी झालं ती तो मुलगा माझा भाचा आहे, त्याची आजी माझी मावशी, तिने ती गाडी बघितली. ती गाडी खूप वेगाने आली होती. तिने त्या गाडीला साईड दिली. ते 2 जण साईडला झाले होते. साईडला झालेल्या असताना सुद्धा त्यांनी परत त्यांच्या अंगावर घातली गाडी. मग चूक कुणाची? त्याची चूक आहे 100% त्याची. मावशीला पाडून त्यांनी परत पुढे घेऊन त्याला रस्त्यावर पाडून एकदा घालून परत रिव्हर्स करून परत डबल त्याच्या अंगावरून घातलेली गाडी पोटावरून. त्याच्या पोटाचा पाठ सुरा करून टाकला होता. अटक करण्यात आलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यानंतर शोकाकुळ वातावरणात ओमकारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 13 वर्षाच्या निष्पाप मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने राहाता शहर हादरलं आहे. हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला गुन्हा याचा तपास आता पोलीस करीत आहे. मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.